जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचा संविधान लागू झाला. या संविधानामुळे आपल्याला समान हक्क मिळाले, स्वतंत्र झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मित मुलांचे योगदान दिले. हा दिवस आपल्याला कर्तव्य, शिस्त आणि एकतेची आठवण करून देतो. आज आपण आपल्या देशासाठी, सर्वांसाठी प्रामाणिक आणि नागरिक बनवण्यास संकल्प करूया. जय हिंद, जय भारत. With great pride and honor, on 26 January 1915, India adopted its constitution, became a democratic republic. This day remembrance value of justice, liberty and fraternity. Our freedom fighters, the Indian great leader Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Bhagat Singh, Savarkar, Tilak and many sacrificed their life for nation. The Indian Constitution adopted under leader Dr. Babasaheb Ambedkar is the written constitution in the world. It gives us right, also reminds us our duty responsibility. It gives us right, responsibility, our duty is progressive, such as technology and sports. And my dear friend, do we have gathered and my dear friend, Republic Day of India. जय हिंद, धन्यवाद. जय हिंद, जय इंडिया. इयत्ता 6वी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व गुरुजी आणि माझे बालमित्रांनो, आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे स्वतंत्र संविधान लागू झाले आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. आपल्या संविधानाने आपल्याला स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय असे हे मूल्य दिली आहेत. ही मूल्येच आपल्या लोकशाहीची खरी ओळख आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर देशभक्तांनी बलिदान दिले. त्यामुळे आज आपण मुख्य वातावरणात शिक्षण घेऊ शकतो. म्हणूनच देशासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य गाजवणे ही आपली जबाबदारी आहे. विद्यार्थी म्हणूनच अभ्यासात मेहनत करावा, शिस्त पाहावी आणि सन्मान वाढवावा. चांगला नागरिक बनणे हेच आपले ध्येय असले पाहिजे. एवढे बोलून माझा स्वतःचा भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.